सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे यांच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिबिराचा प्रारंभ मंडळाचे संस्थापक तथा नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। नवरात्र उत्सवाला आयोजकांनी आरोग्य उत्सवाचे स्वरूप दिले आहे। कच्छ युवक संघ नवी मुंबई व अँकरवाला रक्तदान अभियान तसेच महात्मा गांधी ब्लड सेंटर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर रक्तदान शिबिरामध्ये 130 रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या। माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी देखील रक्तदान करून आपले समाजाप्रती कर्तव्य बजावले। मंडळाच्या वतीने रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून हे सामाजिक कार्य होत असल्याने सर्व स्तरातून या शिबिराचे स्वागत होत आहे। यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले की या उत्सवामागे त्यांचा मुख्य उद्देश केवळ सांस्कृतिक नाही तर आरोग्य व शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन देणे हा होय। सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे हा 40वा नवरात्र उत्सव संपन्न होत असताना आज या ठिकाणी समाजातला उपयोगी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे लोकांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सकाळी 9 वाजल्यापासून हे शिबिर सुरू झालं। आतापर्यंत 90 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। आम्ही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मंडळाने पत्रकं वाटली, होल्डिंग्स लावले आणि मीडियाद्वारे जाहीर आव्हान केलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते या ठिकाणी येत आहेत। गेल्या वर्षी मंडळाने 154 रक्त बाटल्या त्या ठिकाणी जमा केल्या होत्या। तो उद्देश आमचा आहे की यावेळी 160 पर्यंत रक्त बॉटल होतील असा विश्वास या ठिकाणी वाटतो। रक्तदात्यांची भावना आहे का आंबेच्या चरणी या ठिकाणी रक्तदान देऊन श्रद्धा प्रकट करण्याचा एक लिखित स्वरूपामध्ये रक्तदात्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद देतील। लिखित स्वरूपामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ हे विविध अशाच पद्धतीनं सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतात। आमचे हे जे संयोजक आहेत श्री देडिया, हे देडिया म्हणजे वयाची पर्वा न करता ठिकठिकाणी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करत असतात। फक्त शिबिर त्या ठिकाणी आयोजित करून नाही तर वेळोवेळी प्रभागातील नागरिकांना ज्या वेळी रक्ताचा आवश्यकता भासेल त्यावेळी देडिया याने आमच्या मंडळाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संपर्क साधल्यानंतर रक्त बॉटल त्या ठिकाणी मिळवून दिलेल्या आहेत। मी त्यांना सुद्धा त्याच्या टीमकडे धन्यवाद करतो आणि आंबेडकरांनी प्रार्थना करतोय की आमच्या या रक्तदात्यांना निरोगी आयुष्य आणि उदंड आयुष्य लाभो ही मनपूर्वक शुभेच्छा। कच्छ युवक संघाचे प्रमुख चंद्रकांत देढिया यांनी देखील आपली भावना यावेळी व्यक्त केली। आज ये मेयर साहब का ब्लड कैंप गए 5 साल से चल रहा है और गए साल 154 बोतल जमा हुई थी यहाँ पे और ये हम लोग थाना में MGM थाना करके ब्लड बैंक है वहाँ देते हैं। डॉक्टर जा करके इनके प्रमुख है और उनके 5-6 सेंटर है ऑल ओवर मुंबई में। और ये ब्लड हम लोग हर साल कच्छ युवक संघ के द्वारा 25,000 ब्लड बोतल जमा होती है और अप्रैल में 50वां ड्राइव था तब 9,300 बोतल जमा हुई थी और नवी मुंबई में 848 यानी 848 बोतल हम लोग ये जमा किए थे और विविध ब्लड बैंक में दिए थे। काही रक्तदात्यांनी देखील आपले विचार मांडताना माजी महापौर जयवंत सुतार यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिराची प्रशंसा केली। सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे संस्थापक तथा माजी महापौर जयवंत सुतार साहेब
यांनी आज इथं रक्तदान आयोजन केलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी रक्तदान केलं व नियोजन चांगलं होतं आणि सोय पण सोय चांगली असते आणि रक्ताची कधी गरज लागल्यावर मी इतर कार्यकर्त्यांना फोन केले तरी लगेच रक्त रुग्णालयामध्ये भेटतं. इस टाइम सिरौनी गांव का सार्वजनिक 40वां नवरोत्सव है और हर साल हम लोग रक्तदान रखते हैं। तो रक्तदान जिसने भी किया है उसको जब भी ज़रूरत पड़े तो मंडल से कांटेक्ट करके कभी भी रक्त का ज़रूरत होए तो बोल सकते हैं कि हमको हमारे प्रियजन के लिए रक्त चाहिए। उसके लिए मंडल के सभी कार्यकर्ता तत्पर हाजिर होएंगे। या प्रसंगी माजी नगरसेविका माधुरी सुतार, समाजसेवक जयेंद्र सुतार, समाजसेविका निर्मला सुतार, कच्छ युवक संघाचे प्रमुख चंद्रकांत देढिया, महात्मा गांधी ब्लड सेंटरचे डॉक्टर किशोर झा, ॲडव्होकेट कृष्णा पवार, समाजसेवक दत्ताशेठ पाटील तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.